बाह्यवळण रस्ता रद्द करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे असं की हा बाह्यवळण रस्त्याची मुळात आवश्यकता नाही. कारण की रेल्वेकडे सुरुवातीपासून जो ट्रॅक आहे खालचा रेल्वे ट्रॅक, तिथं ऑलरेडी एक उड्डाणपूल 165 कोटीचा आज मंजूर झालेला आहे. 165 कोटीचा उड्डाणपूल मंजूर झालेला असताना आणि तिथं रेल्वेची मुबलक जागा उपलब्ध आहे, तिथून 2 ट्रॅक जाऊ शकतात. आणि पण बाह्यवळण फक्त 5 ते 5.5 किलोमीटर गंगाखेड शहराच्या नागरी वस्तीमधून हा रस्ता जात आहे. त्यामुळे आमचा हा रस्ता रद्द होण्यासाठी आमचा विरोध आहे. त्याचबरोबर दुसरा मुद्दा असा आहे की जो हा ट्रॅक परळी ते परभणी जाणार आहे, मग परळी ते परभणी ट्रॅक जाणार आहे तर गोदावरी नदीपात्रावर याचं प्रयोजन काय आहे? तिथून पुढे हा डबल ट्रॅक कसा न्यायचा? कारण की गोदावरी नदीपात्रावर जो रेल्वेचा पूल आहे तो पूल इंग्रज काळाचा पूल आहे, इंग्रज काळामधला, आणि त्याची व्हॅलिडिटी आता संपत आलेली आहे. मग ते पुढे कसा नेणार आहे? मग हा जर तिथं पूल होण्यासाठी किंवा काही उपलब्ध करण्यासाठी 5 ते 10 वर्षाचा काळ जाण्याची शक्यता आहे. मग आजच लोकांच्या जमिनी घरं पाडून का बळकीत आहेत? म्हणून त्यामुळे यांच्याकडे उपलब्ध जागा आहे. गंगाखेडला उड्डाणपूल मंजूर झाला आहे, त्याच्यामुळे हा बाह्यवळण नागरी वस्ती आणि लोकांच्या चांगल्या जमिनीतून हा बाह्यवळण घेऊ नये असं आमच्या ठिकाणी ठाम भूमिका आहे. संयुक्त मोजणी झाली त्यानंतर निवडीचं रद्द करा म्हणताय तुम्ही? हो, नक्की नक्की. ज्यावेळेस संयुक्त मोजणी झालेली आहे ती संयुक्त मोजणी कोणत्याही शेतकऱ्याला विश्वासात न घेता किंवा कोणत्याही जमीन मालकाला, प्लॉट मालकाला, घर मालकाला विश्वासात न घेता परस्पर मनमानी प्रकारे करण्यात आलेली आहे. त्यामुळे आम्ही त्यांना संयुक्त मोजणीचा अहवाल मागितला तरी ते आम्हाला देत नाहीत. त्यांच्यावरच्या सह्या शेतकऱ्यांच्या नावाने इतर कोणी मारल्यास असा संशय शेतकऱ्यांमध्ये आहे. त्यामुळे ते संयुक्त मोजणीला काय बैठक काय चर्चा? आम्ही रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून रेल्वे प्रशासनाचे काही अधिकारी आलते, त्याचबरोबर सिकंदराबादला आमचं शिष्टमंडळ गेलतं आणि नांदेड या ठिकाणी शिष्टमंडळ गेलतं. पण त्यांचं मत सुरुवातीला असं आलं की आम्ही तुमच्या जमिनी घेण्यासाठी आम्हाला काही इंटरेस्ट नाही. जो प्रोजेक्ट तुमच्या इथल्या SDM कार्यालयाने जो रस्ता आम्हाला दाखवला किंवा जी जागा दाखवली तिथंच आम्ही घेणार आहेत आणि त्यांनी जो मोबदला काढला आहे त्याच प्रकारे आम्ही मोबदला देणार आहोत. बाधित व्यक्तींना पण कारण की रेल्वे हा कमर्शियल प्रोजेक्ट आहे आणि त्याच्यातून उत्पन्न होणार आहे. त्याच प्रकारे शेती बी हे उपजीविकेचं साधन आहे. आम्ही म्हणत नाहीत की प्लॉट धारकांची स्पष्ट भूमिका आम्ही दिशाभूल कुणाची या ठिकाणी करणार नाही. ज्यांच्या शेतजमिनी जाणार आहेत त्या शेतजमिनीतल्या जे कोणी कुटुंबातील म्हणजे त्या बाधितांच्या कुटुंबातील लोकांना सरकारी नोकरी देणं हे शासनाला आवश्यकच आहे, कारण की त्यांचं उपजीविकेचे साधन जात आहे. अशा उपविभागीय अधिकारी यांच्याशी आपला संवाद झाला का या संदर्भात? नक्की काय झालं बोलणं, काय झालं? नक्की स्थानिक प्रशासन हे अतिशय दिशाभूल करण्याचं काम करत आहेत. त्यामध्ये SDM कार्यालयाचे काही क्लर्क आहेत, तहसीलचे काही माणसं आहेत आणि हे सगळ्यांची जे एकूण 13 डिपार्टमेंटचा हा प्रोजेक्ट आहे की मोजणी, भाव ठरविणे, भाव देणे, झाडाची, ह्या सगळ्या गोष्टी हे सर्व जे काही आहे ते SDM कार्यालयाच्या अंडर किंवा SDMच्या अंडरमध्ये येतं. पण आम्ही यांच्यासोबत वारंवार बैठका केल्या, निवेदनं दिले, रेल रोको केला, बऱ्याच अशा गोष्टी केल्या की काल परवा तर महिलांचा संयम तुटल्याच्या नंतर त्यांनी मागण्या जाहीर केल्या. अशा बऱ्याच गोष्टी झाल्या पण याच्याकडं SDM कार्यालयानं कोणत्याही प्रकारचं लक्ष दिलं नाही आणि मनमानी प्रकारे कारभार सुरू आहे. आणि विशेष म्हणजे हे आंदोलन सुरू असतानाही सुरडवाडी या गावचा त्यांनी अंतिम निवाडा मार्गी लावला, त्यामध्ये शेतकऱ्यांवर अन्याय केला. त्यामुळे आता प्लॉट धारकांवर ते अन्याय अशाच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आमची स्पष्ट मागणी आहे की हा प्रकल्पच आम्हाला रद्द करायचा. कारण एक असं आहे ते पूर्ण प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली चाललं असा आमचा निष्कर्ष निघालेला. कोणाच्या दबावाखाली चाललंय? मताचा बाब. त्याचं कारण असं आहे की यामध्ये जो बाह्यवळण चाललेलं आहे यामध्ये त्यांना गडगंज संपत्ती मिळवायची आहे, जेणेकरून जेवढे लाभधारक, मग प्लॉट लाभधारक असेल, घर बांधलेले मालक लाभधारक असतील किंवा शेतीवाले असतील, या सर्वांच्या संसारावर वरवंटा फिरवून स्वतःची पोळी भागविण्यासाठी त्यांनी हा जाणून बुजून हा प्लॅन्ट आणला असा माझा समज आहे. त्याचं कारण एक आणखीन, आणि ते होण्यासाठी SDM साहेबाकडून पोलीस प्रशासनाला पुढे करून आमच्यावर दबाव टाकण्याचं काम चालू आहे. आता काँग्रेस आमचे योगेश फडणं जे सांगितलं की बाबा मला एकट्याला गोड बोलून नेलं, त्याच्यावर दबाव टाकण्याचं षडयंत्र केलंय. मला पोलीस यंत्रणेला आणि या शासकीय यंत्रणेला म्हणजेच SDM साहेबाला सांगायचंय, तुम्ही जर आमच्या एका कार्यकर्त्यावर असा दबाव टाकण्याचं काम करीत असताल तर होणाऱ्या
प्रसंगाला किंवा होणाऱ्या या नाजुरी कुठला कार्यक्रम असो त्याला सर्व उद्रेकाला तुम्ही सर्व जबाबदार राहतील. अहो या माणसाचा एवढा उद्रेक झालाय, आम्हाला तर जागा द्यायचीच नाही साहेब. आमचा हा ठाम निर्णय. तुमच्यासोबत काय चर्चा केली होती का हो? आम्ही जागा आमच्या सोबत घ्यायला- त्यांची अगोदर भूसंपादन करता वेळेस हो याची नाही मोजणी झालेलीच नाही. पंख्याखाली बसून मोजणी केली आणि दाखवलं मोजणी केली म्हणून. आमचं जनता सगळे अडाणी आहे. पण त्यांना माहितीच नाही काय कर्मचारी त्या जागेवर बी नव्हते. मग मोजणी कुठून केली? काल भूसंपादन अधिकाऱ्यानं तर आम्हाला असं सांगितलं, एवढ्या लोकांचा जर सर्वे दाखवला तर एकाने तरी विरोध का दाखवला नाही. मला आश्चर्य वाटायला म्हणजे त्यांनी पंख्याखाली बसून हे केलेलं आहे. आणि आणखीन एक सांगतो तुम्हाला, या एसडीएम साहेबांचं कृत्य. माझा एक सवाल आहे आणि तुम्हाला पत्रकारांना माझी विनंती आहे, आपल्या गंगाखेड तालुक्यात रक्तचंदन झाड आहे का? एक चंदन रक्तचंदन झाड दाखवा, 1000 रुपये बक्षीस मिळवा. हा माझा नारा आहे. मग त्याच्या सातबारावर कसं आलो, कोणाच्या सातबारावर आलं तेही तपासून बघ. जे तिथं गेलेला हे भाग आहे त्यांनी दाखवलेला, त्याच्या शेतामध्ये मला रक्तचंदन झाड दाखवलं आणि किती रुपये दिले. हा किती जो अन्याय आहे त्यांचा बघा. म्हणजे एकाला असं दाखवायचं लाभधारकाला की बघा किती पैसे यायलेत, या इकडं आमच्याकडं आणि सहकार्य करा, अशा प्रकारची भूमिका चालते. माझं म्हणणं या ठिकाणी असं आहे की तुमचा पारंपरिक रोड गंगाखेड परळी ट्रॅक गेलेला रेल्वेचा तो पारंपरिक आहे. त्याच्या दक्षिण बाजूला आणि उजव्या म्हणजे गंगेच्या बाजूला दोन्हीकडून ही 75 फूट जागा अलीकडे घेतली आणि पलीकडे घेतलेली. मग त्या ठिकाणी एक अन दोनच नाही साहेब, 5 ट्रॅक होऊ शकतात. 5. मग असं असताना तुम्ही बाहेरला कशामुळं काढायला, हा एक सवाल आहे. दुसरा माझा सवाल असा आहे की त्यांचं म्हणणं काय होतं की बाबा इथं ट्रॅफिक खूप वाढली, कारण रेल्वेच्या लाईन वाढल्यामुळं, रेल्वे जास्त वाढल्यामुळं, ट्रॅफिक जास्त असल्यामुळं आम्ही आपल्या लोकांनी, गंगाखेडच्या लोकांनी आम्हाला उड्डाणपुलाची मागणी केली होती. लोकांनी आपल्या त्या उड्डाणपुलाची मंजुरी सुद्धा आलेली आहे. कोणी लोक म्हणतात 166 कोटी आहे, कोणी म्हणते 8 कोटीचा ट्रॅक्ट आहे. आणि असा असताना तो पूल मंजूर झाला असताना आता पुन्हा